श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, आता आपल्याला या कथेमधून ऐकायचं आहे की गुरूंनी घेतलेली शिष्यांची परीक्षा. एकदा काय झालं? एकदा बाळूमामा कापशी गावात मुक्कामाला होते. सकाळची वेळ होती. सहकाऱ्यांना बोलावून घेतले आणि म्हणाले, आज गारगोटीला जाऊ, मुळे महाराजांचे दर्शन घेऊ, काही काळ त्यांची चरण सेवा करू. मराठा गाटके 16 वासू घेऊ, काही काळ त्यांची चरण सेवा करू. मराठा गाटके 16 वासू, ब्राह्मण, भोळा, शिवा, माळी वगैरे जमले. बैलगाडीत बसून कच्च्या ओबडधोबड रस्त्याने निघाले. भर दुपारी गारगोटीस जेवण्याची वेळ पोहोचले. सद्गुरू मुळे महाराजांच्या दर्शनानंतर गप्पा गोष्टी रंगल्या. पण बाहेर रखरखीत ऊन पडलेले होते आणि सर्वांच्या पोटात वैष्णवर भुकेचा अग्नी भडकत होता. चुलीवरील भांड्यात भाजी, अंडी, मांस शिजताना पाहून, तेही गुरूंच्या घरी, वासू ब्राह्मण व शिवामाळी यांची कोंडी झाली. स्वयंपाकांच्या विशिष्ट वासामुळे ते बेचैन झाले. बाळूमामा शाकाहारी असूनही ते काहीही न बोलता शांत आणि इकडे तर जेवायला बसा म्हणून मुळे महाराज आग्रह करतात. मांस न खाणे हे लिंगायत ब्राह्मण धर्माची आज्ञा. असे असता कशी मोडावी गुरूंची आज्ञा? केविलवाणी स्थिती झाली. शिवा वासूची मुळे महाराज मांसाहारांचे शौकीन. घाटके म्हणतो आटोपा आवरा, तर सुलतान म्हणतो ताटं भरा. आवडतं जेवण असल्यामुळे दोघांनाही जेवणाची घाई झाली होती. एवढ्यात माळी धाडसानं म्हणाला, मी मांसाहाराच्या पंक्तीला बसणार नाही. पण मुळे महाराज म्हणाले, इथं असं काही चालणार नाही, पंक्तीला बसावंच लागेल. धर्माने जर तुला वाळीत टाकलं तर मी स्वतः तुझा सांभाळ करेन. एवढ्यातही जर तू मेलास तर इथं तुला पुरून टाकतो. मुळे महाराज थट्टाला पेटले. त्यामुळे सर्वजण जेवायला बसले. ब्राह्मण खवळला, पण करतो काय? चटणी मीठ वाढून झाले. नंतर ते भांड आणून त्यातील पदार्थ ताटात घातले. पण एक आश्चर्यकारकच नवल घडले. ते असे की त्या भांड्यातून मांसाच्या फोडीऐवजी वांग्यांच्या फोडी वाढपी ताटात वाढू लागला. श्री सद्गुरू मुळे महाराजांनी आपल्या सामर्थ्याने मामांचे मांसाचे वांगे केले. महाराजांनी बाळूमामांच्या गुरुभक्तीची परीक्षा पाहिली. श्री सद्गुरू मुळे महाराजांचे घर हे सामान्य मानवाचे घर नव्हे, तर देवाचे मंदिरच. या मंदिरात धर्माने वागणाऱ्या भक्तावर अन्याय अत्याचार कसा होईल? संत मुक्त असले तरी ते स्वतःला नियमांच्या बंधनात बांधून घेत नाहीत, पण इतरांना धर्माने, न्यायाने, नीतीने वागण्याबद्दल उपदेश करत असतात. मुळे महाराज तर विदेह मुक्त, तिथे चालत नसे नियम, बंधनीची मात, म्हणून ते मांस खात असत. पण बाळूमामा मात्र त्याला शिवत देखील नसत. मुळे महाराजांना बाळूमामा या विषयाची दृढ अढळ गुरुभक्ती माहीत होती. परमेश्वरामुळे मामा ताट वाढलेली ठिकाणी जेवायला बसले. बाळूमामा मांसाला स्पर्शही करत नाहीत हे मुळे महाराजांना माहीत असताना श्रेष्ठ शिक्षकाकडून नियमभंग कसे करावे म्हणून श्री गुरु मुळे महाराज मांस वाढतात. शिष्य विचलित झाला नाही, कारण गुरुवर फार मोठा विश्वास होता त्यांचा. ज्यांचे धर्मानुसार आचरण करण्यावर प्रेम आहे त्यांचा आत्मीय भावाने संत सांभाळ करतात. असे असताना अन्य मंडळी गुरुभक्ती किती श्रेष्ठ प्रीतीची आहे हे मात्र ओळखले नाही. श्री गुरूंची प्रेमळ आज्ञा पाळून मामांनी गुरुभक्तीचे श्रेष्ठत्व इतर संभ्रमित झालेल्या मंडळींना दाखवून दिले. यावेळी
धौम्य ऋषींच्या शिष्यांनी आठवण प्रकाशाने होते. ज्या योगे गुरु संत हेच ईश्वर यांच्यावर श्रद्धा वाढते. तसेच आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन कसे श्रेष्ठ महत्त्वाचे आहे हे दर्शविणारा असा हा 12वा अध्याय पूर्ण झाला. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? नक्कीच लाईक करा, शेअर करा.